आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे हप्ते हे रखडलेले होते। हप्ते रखडल्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये काहीशी नाराजी देखील होती। बुलढाण्यामध्ये तर महिला बालकल्याण विभागाच्या कार्यालयामध्ये त्यांनी धडक मारलेली होती, आंदोलन पुकारलेलं होतं आणि त्यानंतर आता डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे जे हप्ते रखडलेले आहेत त्याची 4,500 रुपयाची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आलेली आहे। आता त्यांच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होणार। तर लाडक्या बहिणींनो, राज्य शासनाच्या मार्फत एक जी आर हा प्रसिद्ध झालेला आहे। तो जी आर नेमका काय आहे, त्या जी आरमध्ये नेमकी काय माहिती दिलेली आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार, नेमके पैसे किती मिळणार, याच्याविषयी अगदी सविस्तर ए टू झेड माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्याआधी तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जाते। चला तर मग माहिती सुरू करूया। लाडक्या बहिणींनो, तुम्ही ते बघू शकता, दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी म्हणजेच काल राज्य शासनाच्या मार्फत एक जी आर निघाला आणि या जी आरमध्ये तुम्ही ते बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत हा जी आर प्रकाशित झालेला आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आता जो काही तुमचा हप्ता आहे तो हप्ता वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या मार्फत एक जी आर निघालेला आहे आणि या जी आरमध्ये जी काही रक्कम असेल ती वितरित करण्यासाठी त्याने सांगितलेलं आहे। मग लाडक्या बहिणींनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल, नेमके पैसे किती मिळणार, कोणत्या महिन्याचे मिळणार आणि कुणाला मिळणार? तर लाडक्या बहिणींनो, हा जी आर आपण अगदी सविस्तर समजून घेऊया। तुम्ही इकडे समोर बघू शकता, तुम्ही ते बघू शकता, वित्त विभागाच्या दिनांक 7/4/2025 रोजीच्या परिपत्रकान्वये सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे। त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी 98.45 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आता याच्यामधून अचूक ठरलेलं आहे की तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता हा तुम्हाला मिळणार आहे। आणि मग याच्यासाठी नेमका निधी किती वितरित केलेला आहे ते आता तुम्ही ते बघू शकता। लाडक्या बहिणींनो, 98.45 कोटी इतका निधी हा या जानेवारी महिन्यासाठी वितरित करण्यात आलेला आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, मागच्या महिन्यामध्ये अनेक लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळालेला नव्हता, तर त्यांच्यासाठी सुद्धा ही आनंदाची बातमी आहे। ती आनंदाची बातमी काय आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल। त्याआधी लाडक्या बहिणींनो, तुम्ही इथे बघू शकता की जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी 98.45 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि हा निधी लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 1 ते 2 दिवसामध्ये हा जमा होईल। मग लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वात मोठा पडलेला प्रश्न म्हणजे लाडक्या बहीण योजनेला मागच्या महिन्यामध्ये काही जणांना पैसे आलेले नव्हते, मग त्यांना पैसे मिळणार की नाही? तर लाडक्या बहिणींनो, मागच्या महिन्यामध्ये ज्या कुणी महिलांना पैसे आलेले नव्हते, ज्या कुणी महिन्याला 3 महिन्याचे पैसे आलेले नाहीत, त्यांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा होणार आहेत। म्हणजेच डिसेंबर महिन्याचे व जानेवारी महिन्याचे व तसेच फेब्रुवारी महिन्याचे म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचे, डिसेंबर महिन्याचे व जानेवारी महिन्याचे असे तिन्हीचे मिळून 4,500 रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आणि ज्या महिलांना नोव्हेंबर व डिसेंबरचे पैसे मिळालेले आहेत व जानेवारीचे पैसे मिळालेले नाहीत, त्यांच्या खात्यामध्ये फक्त 1,500 रुपये हे जमा केले जाणार आहेत। आणि याच्यासाठीच 98 कोटी इतका निधी हा वितरित करण्यास राज्य शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे। तसेच अत्यंत महत्त्वाची अशी सूचना तुम्ही ते खाली बघू शकता, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही, याबाबत महिला व बालविकास विभागाने दक्षता घ्यावी। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, ज्या कोणी संजय गांधी निराधार अनुदान योजना व तसेच श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना या योजनेचे जे काही पात्र लाभार्थी आहेत, या पात्र लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाहीत, लाडकी बहीण योजनेमधून पैसे मिळणार नाहीत, यांना अगोदरच त्यांच्या संजय गांधी निराधार व तसेच श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना यांच्यामधून त्यांच्या खात्यावर पैसे दिलेले आहेत आणि आता लाडकी बहीण योजनेमधून त्यांना 1 रुपयासुद्धा मिळणार नाहीत, याची दक्षता महिला व बालविकास विभागाने घ्यावी, असं या जी आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे।
तर लाडक्या बहिणींनो, आता याच्यामधून एकतर कळलं आहे की जानेवारी महिन्याचा हप्ता हा वितरित आता लवकरच होणार आहे व तसेच ज्या कोणी महिलांना नोव्हेंबर डिसेंबर व जानेवारीचे पैसे म्हणजेच नोव्हेंबर व डिसेंबरचे पैसे अगोदर आलेले नाहीत त्यांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा होतील आणि ज्या कोणी महिलांना अगोदरचे पैसे आलेत व जानेवारीचे नाहीत त्यांच्या खात्यामध्ये फक्त 1,500 रुपये हे जमा होतील. तर लाडक्या बहिणींनो, हा GR आपण अगदी सविस्तरपणे समजून घेतलेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या योजनेची माहिती कळेल. तर लाडक्या बहिणींनो, आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.